मग स्वतंत्र कॉलेजचं एक वेगळं विषय होतं, तिथला एक मित्रपरिवार होता. आणि तो प्रसंग आहे की 12वीला असताना आमचा जो ग्रुप होता त्यांनी असं ठरवलं की आता तू CR व्हायचा आहेस. त्यामुळे मी म्हटलं असं ठरलं की पण मी बाहेरचा, मला तिथं निवडणुकीला आमच्या मित्रांनी उभं केलं. समोरचा एक दुसरा गट होता वर्गातला, तो पॉवरफुल होता. ते म्हणे ती भाषा ते काय मला आजही आठवतंय. असं ज्यावेळेस आम्ही समोरासमोर आलो 2 दिवसानंतर ती निवड होती, त्यातल्या एकाने मला बोलवलं आणि आमचा ग्रुप म्हणजे कसा तो काही फार हे सगळे असे एकदम दबंगवाले होते सगळे. जावेद नावाचा मित्र आहे पण तो आज पत्रकार आहे, आता आहे का. तर तो मला भेटला इकडे, मला काय रे ती भाषा, काय रे रांडेच्या नेता व्हायला आलायस हे तर तू. हा, ती जी भाषा होती, काय रे रांडेच्या तू काय नेता व्हायला आलायस इथं, गपगुमान घरी जायचं, काही असली निवडणूक यायचं नाही परत कॉलेजला. मी घाबरलो, म्हणलं आपण आलोय पुण्यावरनं, इथं कुठं नादाला लागतंय कुणाच्या. आणि ते काय झालं नंतर तालमीत असल्यामुळे मग काही मित्र परिवार तिथले, मग त्यावेळेस भैया माडिक म्हणून ते आत्ताचे जे काही खासदार होते त्यांचे मोठे भाऊ होते त्यावेळेला. मग मी त्यांना म्हणलं भैया असा असा प्रकार झालाय. मी लहान होतो तालमीत 12वीला होतो आणि ते मोठे पाहिलं. म्हणजे जरा तुम्ही आलात तर माझं काम सोपं होईल, सगळ्यांची इच्छा आहे आमची. मग दुसऱ्या दिवशी भैया माडिक कॉमर्स कॉलेजला आले बिंदू चौकात. आणि भैया माडिक माझ्याबरोबर गाडीतनं, मी त्यांच्यावर उतरल्यानंतर मला कोणी विचारायला झालं नाही परत. मी निवडून आलो बिनविरोध. त्यामुळे ते राजकारणाची बाराखडी कोल्हापुरातनं सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही.